मनोविकृतीचा आजारी असलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 5 आरोपितांना 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा. जालना जिल्हा व सत्र न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निकाल. भोळसर व मनोविकृतीचा आजार असलेल्या महिलेला दुचाकीवर बसवून घेऊन गेलेल्या आरोपी संदीप कारभारी कोल्हेनं प्रथम लिंबाच्या झाडाखाली महिलेवर अत्याचार केला. तदनंतर दाभाडी येथील एका धाब्यावर नेऊन तिथं संदीप कारभारी कोल्हे, सुंदरराव किसनराव कोल्हे, दत्तू कुशाभाऊ खमाटे, बाबासाहेब संतोष कोल्हे, लक्ष्मण बाबूराव सोरमार सर्व राहणार दाभाडी तालुका बदनापूर येथील आरोपींना महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे तिसरे न्यायाधीश कृपेश मोरे यांनी आरोपितांना एकूण 20 वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी 60,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम 376 भारतीय दंडविधानमध्ये आरोपी क्रमांक 1 संदीप कारभारी कोल्हे या आरोपीस 20 वर्ष सक्त मजुरी व 60,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम आणि अतिरिक्त सरकारी वकील शशांत ढोकरट यांनी काम पाहिले असून त्यांना कोर्ट पैरवी व सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे.